नमस्कार. सत्तरीची सेल्फीमध्ये आपलं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. मंडळी, गेली काही दिवस ज्या आपण बातम्या बघतो आहे, विशेषतः त्या नाशिकच्या TCSच्या किंवा इतर पेपरमधल्या अनेक, ते बघून म्हणजे एक मनात विचार येतो, काय या मूर्ख आणि बावळट मुली आहेत, म्हणजे हिंदू मुलींबद्दल की त्यांना एवढं साधं कळत नाही आणि त्या कोणाच्या नादी लागून आपलं धर्म भ्रष्ट होण्याच्या मार्गावर आहेत वगैरे वगैरे. आणि अशा अनेक बातम्या प्रेसमध्ये आणि टी व्हीत आपल्याला बघायला मिळतात. आणि त्यामुळेच आपलं महाराष्ट्र सरकारसुद्धा लव जेहादचा कायदा पारित करणार आहे. हा यापूर्वी UP आणि गुजरातमध्ये ऑलरेडी पास झालेला आहे. तर त्यानिमित्ताने मलाच थोडंसं बोलायचं आहे. खरं सांगू का, मुळात जिहाद हा जो शब्द आहे ना, तो अरेबिक आहे. आणि जिहाद हा चांगल्या अर्थाने शब्द आहे. म्हणजे स्ट्रगल और स्ट्रायविंग फॉर ए गुड कॉज अशा अर्थाने जिहाद हा शब्द आहे. म्हणजे एक माझे उर्दू जाणकार मित्र आहेत, त्यांनी मला बरं का एक इक्बालची एक पोएम पाठवली, ती अशी बरं का: यकीन मोहकम आमन पहम मोहब्बत फतेह आलम जिहाद जिंदगानी में है मर्दों की शमशीरें. म्हणजे बरं का, म्हणजे फर्म फेथ अँड कंटिन्युअस ॲक्शन अँड लव दॅट कॉन्कर्स द वर्ल्ड. म्हणजे दीज आर द स्पोर्ट्स ऑफ द मेन इन स्ट्रगल. म्हणजे ह्या असं चांगल्या कॉजसाठी स्ट्रगल करणं आणि कंटिन्युअस काम करणं या जणू शमशीर आहेत, अशा अर्थाने हा जिहाद हा शब्द आहे. परंतु त्याचा म्हणजे फायदा घेऊन किंवा त्याचा गैरफायदा घेऊन आता जिहाद हा शब्दच अतिशय वाईट झालेला आहे. कारण की जिहादी लोक जे कसे आहेत ते काय तर मला वेगळं वर्णन करून सांगायची की गरज नाही. असो, तर सांगायची गोष्ट म्हणजे त्यामुळे माझ्या मनात नेहमी विचार येतो की अशा कशा बावळट मुली की सध्या म्हणजे विशेषतः 14 सालापासून देशात हिंदुत्वाचं वातावरण आहे. म्हणजे देशातही आहे, आपल्या राज्यातही आहे आणि नाशिकमध्ये सुद्धा आहे. म्हणजे तिथं जर RSS आहे, बजरंग दल आहे, मनसे आहे, शिवसेना आहे, सगळेजण असतानासुद्धा या मुली घाबरून कुणा मुस्लिम तरुणांच्या दबावाखाली कशा येऊ शकतात. असो, पण त्यानिमित्ताने आज मला माझं काही मत शेअर करायचं आहे. मुळात बरं का, लव जिहाद म्हणजे काय, प्रेमासाठी धर्म बदलणं म्हणजे आता इथं हिंदू मुलींनी मुस्लिम होणे हाच आहे. आणि त्याच्यासाठी अनेक उदाहरणं बरेच जण देत असतात. म्हणजे त्यातले प्रसिद्ध म्हणजे विशेषतः फिल्मी लोकांची उदाहरणं सगळ्यांच्या लक्षात राहतात. म्हणजे आमिर खाननी कशा अनेक हिंदू मुलींशी लग्न केली किंवा वगैरे वगैरे. पण त्याच्या विरुद्धसुद्धा चिक्कार उदाहरणं आहेत. म्हणजे आमिर खानने आपल्या मुलीचं लग्न काय हिंदू मुलाशी ठरवलं आहे, किंवा त्या सलमान खानने आपल्या बहिणीचं लग्न एका मुस्लिम आपल्या बहिणीचं लग्न एका हिंदू मुलाशी लावून दिलेलं आहे. किंवा इवन आपला सुनील शेट्टी किंवा मनोज वाजपेयी हे जे मोठे नट आहेत, त्यांच्या पत्नी मुस्लिम आहेत. पण ह्याच्याबद्दल फारशी चर्चा होत नाही. फक्त ज्यांनी म्हणजे ज्या करीना कपूरसारख्यांनी ज्यांनी धर्म बदललं त्याच्याबद्दल चर्चा होते. असो, त्यांना पण कोणी लव जिहाद म्हणत नाही. तर लव जिहाद कोणाला म्हणतात, तर जे आपले काही साधे छोटी मोठी जे असतात ते प्रलोभनं त्यांना दाखवून त्यांना फसवून त्यांचं जेव्हा धर्मांतर केलं जातं आणि मागून त्यांना पश्चाताप होतो आणि ती बातमी पेपरमध्ये येते, दॅट बिकम्स ए लव जिहाद केस. आता त्याच्याविरुद्ध म्हणूनच भाजप सरकार हा कायदा आणत आहे. आता बरं का, या जे आता सध्या माहिती आहे तुम्हाला, एकीकडे म्हणजे धर्मांत म्हणजे एक हिंदू आहेत, म्हणजे जे कट्टर हिंदू आणि विशेषतः ते भाजपवाले आहेत. आणि दुसरे म्हणजे एक म्हणजे धर्मांत कट्टर मुस्लिम तर असतातच, आणि बरेच जण अँटी भाजप जे आहेत ना ते त्यांच्या बाजूने असतात. म्हणजे हिंदूंच्या विरोधात त्यांच्या पोस्ट असतात. तर त्यातली एक पॉप्युलर पोस्ट आहे बरं का, म्हणजे ती व्हायरल झालेली आहे. ती म्हणजे कशी की हे जे अनेक RSSचे किंवा भाजपचे जे बडे बडे नेते आहेत नाही का, त्यांनी आपले जावई मुस्लिम केलेले आहेत. असे 10-12 नावांची लिस्ट पण आहे. आणि ती गोष्ट खरी पण आहे. आणि ती कायम ती फॉरवर्ड केली जाते ह्याच्यासाठी की बघा भाजपवाले कसे खोटे आहेत. पण माझं स्वतःचं मत सांगू का, ते बघून तर मला इनफॅक्ट ही भाजपचे जे नेते आहेत ना ते आवडले. म्हणजे कसं, ते राजकारण म्हणून हिंदुत्वाचं जरी करत असले तरी ऑन मेरिट ते मुस्लिम जावई ते पसंत करतात. असो,
तसं आजचा विषय जो आहे तो लव जिहादचा जे बिल येऊ घातलेलं आहे त्या संदर्भातला आहे. आणि आता बरं का बाय द वे की ॲडिशनल मी एक वाक्य टाकतो ते म्हणजे लव जिहादचं सगळ्यात बेस्ट उदाहरण कुठलं असेल तर म्हणजे ते म्हणजे धर्मेंद्र आणि हेमा मालिनी अहो यांनी प्रेमासाठी हिंदू धर्म त्यागून मुस्लिम धर्म स्वीकारला. हे खरं म्हणजे लव जिहाद आहे. असो, आणि त्या दोघं तर काय भाजपचे खासदार आहेत. एनिवे तो आत्ता विषय नाही आहे. तर विषय माझा जरा थोडासा वेगळा आहे. ही समस्या आहे का? आहे. काही स्त्रियांचं नुकसान होतं आहे का? होतं आहे. मग त्याला काहीतरी उपाय केला पाहिजे ना पाहिजे. मग आता सरकार त्याच्यासाठीच तो हा लव जिहादचा कायदा आणतो आहे. ठीक आहे. पण माहिती आहे का, याशिवाय अनेक गोष्टीतून स्त्रियांचं म्हणजे शोषण होत असतं, त्यांना वाईट दिवस येत असतात किंवा त्या फसवल्या जातात लग्नाच्या बाजारात. म्हणजे तशी अनेक उदाहरणं आपण वाचतोच. ते काय प्रत्येक काय हिंदू मुलीला मुस्लिम मुलांनी फसवलेलं असतं अशातच भाग नाही. तर म्हणजे डावरीच्या केस किंवा मारहाणीच्या किंवा आपण एकतर केस आपण अशी बघितली की तिला भर रस्त्यात कोयत्यानी कापली वगैरे वगैरे. ह्या भीषण केसेस आपण सगळ्यांनी टी व्हीवर पाहिलेल्या आहेत, आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. तर त्यासाठी मला काही थोडंसं वेगळं मत मांडायचं आहे. ते जरा तुम्ही खरं थॉटफुली आहे का? आणि प्लीज माझं मत जरा विचारपूर्वक ऐका बरं का. आता तुम्ही आम्ही अनेक जणांनी नोकरी केली आहे, मी पण केली आहे अनेक वर्ष वगैरे. आता माझं UPSCकडनं जेव्हा मला सिलेक्शनचं लेटर आलं किंवा तुम्ही झाला सिलेक्ट आहे की नाही, त्याच्यानंतर मला लगेच नोकरी मिळाली का? नाही. त्याच्यानंतर 4 महिने लागले. त्या 4 महिने काय लागले तर त्याच्यात पहिली गोष्ट म्हणजे एक म्हणजे पोलीस व्हेरिफिकेशन. म्हणजे पोलिसांनी खात्री करून घेतली की हा माणूस कोणी चोर लुच्चा किंवा काही याच्यावर केस नाही ना, किंवा काही लफंग्या वगैरे नाही ना, किंवा काही गडबडबाज किंवा काही त्याच्याविरुद्ध केस नाही ना, याची खात्री करून घेतली आणि पोलीस व्हेरिफिकेशन झालं. मला तिथं मेडिकलला बोलवलं. तिथं ते गव्हर्नमेंट बोर्डापुढे जाऊन माझी मेडिकल तपासणी करण्यात आली. आणखीन सरकारने बरं का अपॉइंटमेंट देण्यापूर्वी मी काही जी काही क्वालिफिकेशन किंवा माझे शिक्षण वगैरे जे पाठवलेलं होतं, कळवलेलं होतं की त्याची सर्टिफिकेट्स वगैरे किंवा त्याच्या झेरॉक्स कॉपी किंवा त्याची जी माहिती दिली होती ती त्यांनी विद्यापीठाकडनं कन्फर्म करून घेतली. म्हणजे किंवा हा खरंच हे शिकलेलं आहे का, हे त्याचं मार्क आहेत का, यावेळेला हा नावाचं झालं आहे का वगैरे वगैरे. मग थोडक्यात म्हणजे मला नोकरी म्हणजे सरकारी गॅझेटेड ऑफिसर म्हणून नोकरी देण्यापूर्वी सरकारने जास्तीत जास्त काळजी घेतलेली आहे आणि ती योग्यच आहे. आता जसं एखाद्याला नोकरी देण्यात जेवढी आपण काळजी घेतो, मला तर त्याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं हे लग्न हे जास्त वाटतं. कारण की लग्नामध्ये त्या नवरा बायकोच्या त्या मुलगा आणि मुलगी यांचं आर्थिक, शारीरिक, मानसिक आणि इव्हन त्यांचं सोशल लाईफ त्यांचं त्याच्यात इन्व्हॉल्ड असतं. इतकंच नाही तर पुढली जनरेशनसुद्धा त्यांच्या लग्नाच्या ह्याच्यावर बेसिसवर तुमची पुढली तयार होत असते. त्यामुळे हे जास्तीत जास्त गंभीररित्या आणि ह्याची जास्त काळजीपूर्वक हे लग्न लागली पाहिजेत असं मला वाटतं. आता बरं का, आज जर तुम्ही कुठल्या बँकेत मी गेलो आणि म्हटलं 10,000 रुपयात माझं खातं उघडायचं तर लगेच नाही उघडलं जात. ते काय करतात, KYC म्हणजे नो युअर कस्टमर किंवा नो युअर क्लायंट या दृष्टीने अगोदर सगळी खात्री करून घेतात, मगच खाते उघडतात. नाहीतर मी काय 10,000 टाकीन, कोणतरी 1,00,000 रुपये मला देईन मागून मी काढून टाकेन पैसे, ते तसं नाही चालत. किंवा आता ड्रायव्हिंग लायसन्स आपण सगळेजण गाडी चालवतो तर दिले पैसे केले की ड्रायव्हिंग लायसन्स मिळतं का नाही, तर त्याच्यासाठी ती चाचणी घेतली जाते, तुमची मेडिकल टेस्ट घेतली जाते की हा मेडिकली फिट आहे का ड्रायव्हिंग करायला आहे. दुसरी म्हणजे त्याला चाचणी त्याला बरोबर ड्रायव्हिंग करता येतं का हे बघितलं जातं आणि ते बघून मग ते आपल्याला ड्रायव्हिंग सर्टिफिकेट मिळतं. म्हणजे कुठल्याही आजच्या काळात म्हणजे आता इव्हन ज्या आपल्या महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहिणी आहेत ना, त्यांचंसुद्धा आता KYC चेक केलं जातं किंवा त्यांनी जी माहिती दिली ती खरी आहे की नाही, नसेल तर ते काढून टाकलं जातं. म्हणजे थोडक्यात म्हणजे या बारीक सारी गोष्टीलासुद्धा आपण त्यांची डॉक्युमेंटेशन आणि खात्री करून घेत असतो आणि ती करायलाच पाहिजे. तर मला असं वाटतं लग्नाच्या बाबतीतसुद्धा ती केली पाहिजे. सध्या कसं आहे म्हणजे बँकेत खातं उघडणं कठीण झालं आहे किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, पण त्याच्यापेक्षा लग्न सोपं आहे. म्हणजे मुलगा मुलगी गेले आणि जर त्यांना कोणीतरी मुल्ला मौलवी किंवा जर पंडित भेटला तर त्यांचं लग्न होऊ शकतं आणि ते मान्यताप्राप्त असतं.
तर मला असं वाटतं की त्याच्यात थोडासा म्हणजे सरकारने लव जिहादचा कायदा करायचा नाही करायचा ती गोष्ट वेगळी, पण ही मात्र अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक जसं आपल्याला नो युअर क्लायंट किंवा नो युअर कस्टमर असतं, इवन तसं गाडीचं सुद्धा नो युअर व्हेकल असतं. तर तसं आपल्या प्रत्येक लग्न करण्यापूर्वी त्या मुलीचं एक कार्ड तयार केलं पाहिजे. मग त्याच्यात काय काय माहिती असायला पाहिजेत, कारण की लग्नात नंतर फसवणूक होऊ शकते. फसवणूक कुठल्याही पद्धतीने होऊ शकते. म्हणजे लग्नानंतर मागून कळतं की अरे तो काय तिथं इंजिनियर नाही आहे, तर तिथं तो अमुक अमुक ड्राफ्टमनच आहे, किंवा तो साहेब नाही आहे तर तिथं एक नुसता क्लार्कच आहे, किंवा या कंपनीत जरी असला तरी नाही, किंवा तो ज्या घरात राहतो आहे ते काय त्यांचं मालकीचं नाही आहे तर त्याच्यात तो भाड्याने राहतो आहे, किंवा अशा अनेक गोष्टी, किंवा त्याचा पगार काय आहे ते सुद्धा आपल्याला. पण ह्या सगळ्यांचं ऑथेंटिक इन्फॉर्मेशन कशी मिळणार? तर तुम्ही प्रत्येक ह्याचं व्यक्तीचं म्हणजे जे जे विवाहोत्सुक तरुण तरुणी आहेत त्या सगळ्यांचं असं करणं पाहिजे ज्याच्यात त्यांचं संपूर्ण नाव प्रॉपर नाव याच्यासाठी की तुमचं नाव अरीन आहे का अरिफ आहे, मेनन आहे का मेमन आहे, नाही का खान आहे का खन्ना आहे, हे नीट कळलं पाहिजे. दुसरं त्यांचा पत्ता. तिसरं त्यांचे आईवडील. त्याचे आपल्याकडे साधं कुठल्या स्कूल ॲडमिशनला घेतानासुद्धा धर्म जात विचारलं जाते ती माहिती. त्याशिवाय मेडिकल, कारण की या व्यक्तीला कुठला कम्युनिकेबल डिसीज आहे का, त्याचा ब्लड ग्रुप काय आहे, की त्याला कुठलं फॅमिली प्रॉब्लेम्स आहेत का, किंवा HIV पॉझिटिव्ह तर नाही ना, ही माहिती असायला पाहिजे. डिग्री, शिक्षणाचं आता किंवा BE आहे का BA आहे का मॅट्रिक आहे का नॉन मॅट्रिक आहे किंवा कुठलं, हे पण माहिती असायला पाहिजे. आणि त्याच्यानंतर इन्कम. आता नवरा किंवा तो मुलगा म्हटला माझं 2 लाख इन्कम आहे दर महिन्याला तर ते म्हणजे ते जर इन्कम टॅक्स जर गेल्या वर्षीचं आधीचं रिटर्न बघितलं तर त्याच्यातनं खरं कळेल. म्हणजे थोडक्यात म्हणजे कुठल्याही मुलाचं किंवा मुलीचं इन्कम काय, शिक्षण काय, संपूर्ण नाव काय, पत्ता काय, त्यांनी दिलेली प्रॉपर्टी काय, या सगळ्या गोष्टी ऑथेंटिकली चेक केल्या पाहिजेत. आणि हे सरकारलाच शक्य आहे. आता प्रायव्हेट डिटेक्टिव्ह एजन्सीसुद्धा असतात, परंतु त्याचा खर्च कोणाला परवडणार? आणि एखादा मुलगी 10 मुलं बघत असते, किंवा एखादा मुलगा 10 मुली बघत असतो, तो काय 10 वेळेला खर्च करून 10 जणांकडून नाही करू येणार का? तर ते काही शक्य नाही, ते योग्य पण नाही आहे. तर सरकारने अशी कार्डाची व्यवस्था केली पाहिजे की ज्याच्यातून ज्याला लग्न करायचं आहे तर त्याच्यात सगळी इन्फॉर्मेशन येईल. म्हणजे त्याच्यात पहिले कारण की याचं हे पहिलं लग्न आहे का दुसरं लग्न आहे का, हा डिवोर्सी आहे का विडो आहे का विडोवर आहे, ही सगळी माहिती त्याच्यात प्रॉपरली यायला पाहिजे. आणि ती जर ऑथेंटिकेटली जर आली तर मुलगी आणि मुलगा यांना एकमेकाची माहिती बेसिक त्याच्यातनं चिटिंग व्हायची शक्यता कमी. आणि बाकी काय, मुलाला काय आवडतं, मुलीला काय करता येतं, ते दिसतो कसे आहे, त्याचे क्रिकेटमध्ये किती आवड आहे, आवडता हिरो कुठला वगैरे, ह्या गोष्टी ते मुलगा मुलगी एकमेकाशी बोलून ते एकमेकाला समजून घेतच असतात. परंतु या ज्या आहेत बेसिक गोष्टी याच्याबद्दल ऑथेंटिसिटी पाहिजे. आता जो लव जिहादचा जो UP आणि गुजरातमध्ये जो कायदा आहे तर त्याच्यात इव्हन त्यांनी मुलाच्या आणि मुलीच्या आईवडिलांनासुद्धा त्याच्यात अधिकार दिलेला आहे, तो सुद्धा इथं द्यावा. म्हणजे पण अर्थात कसं मर्यादित. म्हणजे आता शेवटी खरं आहे ना की मियाँ बीबी राजी तो क्या करेगा कासी. म्हणजे जर मुलाला मुलगी पसंत असेल आणि मुलीला मुलगा पसंत असेल आणि दोघंही जर थॉटफुली जर एकमेकाशी लग्न करत असतील आणि मग त्याच्यासाठी काय धर्म काय किंवा बाकी काय शिक्षण किंवा इन्कम काय याबद्दल त्यांना खरी माहिती असूनसुद्धा ते जर लग्न करायला तयार असतील तर त्यांचे आईवडील थांबवू शकत नाहीत. परंतु इथं त्यांना आईवडिलांनासुद्धा त्याचा से मिळाला पाहिजे. म्हणजे याच्याने ॲटलिस्ट त्याची नोंद तरी होईल की या लग्नाला ह्याच्या आईवडिलांचा विरोध होता किंवा ह्याच्या आईवडिलांचा विरोध होता किंवा सगळ्यांचीच संमती होती. तर अशा पद्धतीने जर कार्ड केलं तर या पुढचे फसवणुकीची शक्यता अतिशय कमी होईल. तसं आधीच्या जनरेशनमध्ये आमच्या किंवा फार तर थोडंसं पुढल्या जनरेशनपर्यंत हे असं फसवणूक कमी होती. पण आता ह्याच्यापुढे की मुलांनी काय सांगितलं, मुलींनी काय सांगितलं, लग्न झालं, डिवोर्स झाला, हे फार जास्त प्रमाणात वाढलेलं आहे. ही जर ऑथेंटिक माहिती जर सरकारीकडनं मिळू शकली, प्रत्येक मुलाचं कार्ड आणि प्रत्येक मुलीचं कार्ड, आणि त्यानुसार जर ते दरवर्षी अपडेट करणं, या पद्धतीने जर ते झालं तर चिटिंग व्हायची ही किंवा एकमेकाला कोणी फसवण्याची शक्यता अतिशय कमी होईल. आता हा मी माझे विचार मांडलेत. ते जर तुम्हाला पटलं असेल तर तुम्ही माझं हा व्हिडिओ लाईक करा, ह्याला माझा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा,
आणि हा इतरत्र शेअर करा, इतका शेअर करा की जे डिसिजन मेकिंग अथॉरिटीज आहेत सरकारमधले त्यांच्यापर्यंत हा झाला पाहिजे. आपण ऐकलं मनपूर्वक धन्यवाद. आणि आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून मी माझा हा व्हिडिओ इथंच थांबवतो. थँक्यू.